हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्किनसाठी खूप छान आहे. अँटी एजिंग फ्रूट आहे हे. तो स्क्रब करताना तुम्हाला एकदम जेंटल स्क्रब करायचा आहे. जास्त रब नाही करायचं आहे फेसला. तुम्हाला एकदम जेंटल स्क्रब करायचं आहे. सो फेस मसाजसाठी मी हे व्हर्जिन बदाम ऑइल आहे आणि ऑलिव्ह ऑइल हे मी मिक्स करून माझ्या स्किनवरती मसाज करणार आहे. कारण बदाम ऑइल हे ड्राय स्किनसाठी खूप चांगलं आहे. आणि माझी स्किन तुम्ही बघता खूप ड्राय आहे. माझी स्किन एक्सेस ड्राय स्किन आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे आणि प्लस सेन्सिटिव्हसुद्धा आहे. सो मी मोस्टली क्रीम वगैरे नाही यूज करत. ड्राय स्किनसाठी मी हे माझ्या बदाम ऑइल वगैरे यूज करते. ते खूप इफेक्टिव्ह आहे ऑइल्स. ॲक्च्युली खूप पूर्वीपासूनच हे मी बदाम ऑइल वगैरे यूज करते माझ्या फेससाठी. सो हे दोन्ही मी मिक्स करणार आहे आणि फेसवर मसाज करणार आहे अपवर्ड. ते तुम्हाला मी दाखवते. सो तुम्हाला ऑइल घ्यायचं आहे, अपवर्ड तुम्हाला मसाज करायचा आहे. पूर्ण स्किनला पहिलं तुम्ही अप्लाय करायचं आहे तुम्हाला हे ऑइल व्यवस्थित. ड्राय स्किनसाठी हे खूप चांगलं आहे ऑइल्स वगैरे, मोस्टली बदाम ऑइल. आणि रात्री झोपताना तुम्ही तुमच्या आयब्रोजला कॅस्टर ऑइलसुद्धा लावू शकता. त्याने तुमचे आयब्रोज चांगले वाढतील. त्यांचे लाईट आहेत आयब्रोज, तर ते यूज करू शकता. अपवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला मसाज करायचा आहे. इथे स्पेशली डोळ्यांच्या इथे स्पेशली रिंकल्स येतात, तर ते न येण्यासाठी तुम्हाला सो आयब्रोजला तुम्हाला इथे मसाज करायचा आहे, जेणेकरून तुमचे आयब्रोज असे असतात ना, असे स्ट्रेट, थोडी स्किन लूज अशी वाटते. आयब्रोज थोडेसे असे ड्रुपी आयलिड असतात कोणाचे. सो तुम्हाला हे 10 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मास्क लावायचा आहे, फेस पॅक. हे बदाम ऑइल जे आहे तुमचं कोलॅजन बूस्ट करतं, तुमच्या फाईन लाईन रिंकल्सवर काम करतं. याचा आपण मिल्कशेक बनवायचा आहे दुधामध्ये. आता हे जे आपण आता ज्यूस बनवायला घेतलेलं आहे अवॅकॅडो, त्यातलं थोडंसं मी स्किन मसाजसाठी माझ्या अँटी एजिंग फ्रूट आहे हे, मी हे स्किन मसाजसाठी घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं हनी ॲड केलं आहे मी. थोडंसं ग्लिसरीन, थोडंसं टाकायचं ग्लिसरीन तुम्हाला, आणि थोडंसं बदाम ऑइल, प्युअर व्हर्जिन बदाम ऑइल. सो पूर्ण फेसला मी मसाज केलं अपवर्ड. कसं सगळीकडे कोरियन ग्लास स्किन ट्रेंड चाललेला आहे हेअरसाठी, स्किनसाठी. सो मी तुम्हाला हे कोरियन ग्लास स्किन इज फर्मंटेड वॉटर, ही एक फाईन पेस्ट तयार झालेली आहे. ही आपल्या फेसला, ओव्हरऑल फेसवर आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. 15 ते 20 मिनटं तुम्हाला ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला असा हा मास्क अप्लाय करायचा आहे फेसवरती, ओव्हरऑल फेसवरती, आणि 15 ते 20 मिनटं ठेवून जस्ट तुम्हाला रिन्स करायचा आहे फेस. थंड पाण्याने चेहरा तुम्हाला धुवून घ्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता आजकाल खूप कोरियन ग्लास स्किनचं ट्रेंड आहे. हेअरसाठी पण हे प्रोडक्ट वापरले जातात, स्किनसाठी पण. सो मी हा फेस पॅक लावलेला आहे. सो 15-20 मिनटानंतर मी हा फेस मास्क थंड पाण्याने धुवून घेणार आहे. हा मास्क लावल्याच्या नंतर आपल्याला बोलायचं नाही आहे, पण मी तुमच्यासाठी बोलते. पण हा फेस टायटनिंगसाठी आहे, तर त्याचा इफेक्ट झाला पाहिजे व्यवस्थित. सो बोलू नका, शांतपणे डोळ्यावर काकडी ठेवा स्लाइस करून आणि झोपा. 15-20 मिनटं रेस्ट करा. सो मी आता फेस वॉश केलाय. सो आपला ज्यूस हा रेडी झालेला आहे अवकॅडोचा, जो मी बनवला होता मगाशी. ह्याच्यामध्ये शुगर वगैरे काही ॲड करायचं नाही आहे तुम्हाला. जे ओरिजिनल टेस्ट आहे ह्याचा तेच तुम्हाला पियायचं आहे. सो स्किन केअर रुटीनमध्ये तुम्हाला सर्वात पहिला तुम्हाला
स्किन क्लेन्झिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर फेस वॉश करून तुम्ही कशी आपण मास्क लावला. सो तुम्हाला सगळ्यात पहिला यूज करायचा टोनर. सो नंतर